आता काही वेळातच बारामती शहरामध्ये आगमन होणार आहे। आपण जर बघितलं पाठीमागे तर या ठिकाणी पोलीस उप मुख्यालय जे आहे बऱ्हाणपूरचं, या ठिकाणी सध्या आम्ही आहे। वारकऱ्यांचा फ्लो आता सध्या बारामतीच्या दिशेने निघालेला आहे। खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वारकरी या वारीमध्ये सहभागी झालेले। खरं तर आपण बघितलं की वारी निघताना म्हणजे आळंदी देहू पासून निघताना पावसाचा खूप मोठा कहर झालेला होता आणि यंदा पालखी कशी बाहेर निघणार, इथपासून ते यंदा पोहोचणार कशी, इथपर्यंत चर्चा चालू होती। आणि त्यातच आळंदीपासून पुण्यातनं बाहेर निघाल्यानंतर पाऊस कसलाच नाही। आता सध्या जी मी आहे बऱ्हाणपूरमध्ये, आणि बऱ्हाणपूरमध्ये वारकरी येत आहेत आणि सगळे ज्यांना शक्य आहे ते सर्वजण आपापल्या पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करत आहेत। मी ज्या ठिकाणी आता उभा आहे ते रेड स्वस्तिक सोसायटी आहे, सोसायटी ऑफ इंडिया, इथे सर्व ही टीम आहे। ही टीम वेगवेगळे औषध वगैरे देतात। काय नक्की काय विषय? नमस्कार, मी संतोष राजगुरू, रेड स्वस्तिक प्रोजेक्ट डायरेक्टर। रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया ही जागतिक लेवलला आरोग्य प्रदान करणारी संस्था आहे। ऑल इंडियामध्ये या संस्थेच्या माध्यमातून निरनिराळे कॅम्प घेतले जातात। असाच एक हा कॅम्प देहू ते पंढरपूर, आम्ही याच्यामध्ये देहू ते पंढरपूर गेल्या 25 वर्षापासून जे काय वारकऱ्यांची पालखी तुकोबारायाची पालखी देऊन पंढरपूरला निघालेली आहे, त्या वारकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी काही आजार जे काय चालवून हातपाय दुखतात, डोकं, अंग, कणकणी, ताप, जुलाब, उलट्या, मळमळ किंवा त्यांचे हातपाय चोळून देणे, ते आम्ही सेवा या ठिकाणी आम्ही गेल्या 25 वर्षापासून देतोय। आणि ही एक संस्था मानवतावादी संस्था आहे की एक मानवाची सेवा करणं हे एक धर्म आहे। आणि याचे संस्थापक IPS अधिकारी, पोलीस महासंचालक राहिलेले डॉक्टर TS बाल आणि अध्यक्ष सुरेश कोते, लिज्जत महिला गृहोद्योगचे MD आणि रेड स्वस्तिकचे अखिल भारतीयचे अध्यक्ष सुरेश कोते साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे रिटायर्ड डेप्युटी डायरेक्टर डॉक्टर दत्ता खोने आहेत, आमचे सेक्रेटरी जयसिंगराव पवार साहेब आहेत। हे अशी आमची एक 14-15 जणांची टीम आहे। आजी पंढरपूरला जो वारकरी निघालेला आहे त्याचे हातपाय दाबून देण्यात आम्हाला जो आनंद मिळतो, त्या आनंदाची तुलना गगनामध्ये तुका केवढा तुका आकाशा एवढा या ठिकाणी या वारकऱ्यांची ह्याच्यात आम्ही धन्यता मानतो की आम्ही 12 तास आम्ही सेवा देतोय। तुम्ही पाहताय सकाळी 8 ते संध्याकाळी 12च्या दरम्यान 12 तास सेवा देतो।